नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवले आहे एकदम कुरकुरे चटपटे एकदम टेस्टी असे स्वीट कॉर्नचे भजे आणि सोबत हिरवीगार अशी फ्रेश पुदिन्याची चटणी। तर हे भजे बनवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे स्वीट कॉर्न। तर हे फ्रेश असे स्वीट कॉर्न मी इथे घेतलेले आहेत आणि हे स्वीट कॉर्न आपल्याला दाण्यांच्या मधोमध असे कापून घ्यायचे, म्हणजे कट करायचे। त्यानंतर असे उभे ठेवून पुन्हा याला आपल्याला असे कापून घ्यायचे, त्याचे दाणे असे काढून घ्यायचे, सोलून घ्यायचे नाही। कारण काय होतं, मॅश करता करता काही दाणे जर सेपरेट राहिले तर ते तेलामध्ये गेल्यानंतर फुटू शकतात, म्हणून ही पद्धत वापरायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे आहे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे कॉर्नफ्लोअर, त्यानंतर 2च चमचे इथे मी बेसन घेतलेला आहे। सर्व मिक्स झाल्यानंतर हवं तर आपण आणखी त्यामध्ये गरजेनुसार घालूयात। त्यानंतर आता इथे मी थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, त्यानंतर एक मध्यम आकाराचा असा कांदा कापून घेतलेला आहे। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ। आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं मॅश करत म्हणजे हाताने असं चुरत आपल्याला मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने। आणि मक्याच्या कणसांमध्ये खूप सारं मॉइश्चर असतं, पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्याला असं चुरून त्यामध्ये मावेल तेवढंच बेसन घालायचं आहे। म्हणजेच पाणी न वापरता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी त्यामध्ये आपलं थोडंसं लिंबाचा रस घातला आहे। आता याला हळूवारपणे असं सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता हे छान तयार झालं आहे। त्यामध्ये मी इथे कांद्याची पात घातलेली आहे। हवं तर तुम्ही थोडासा पालक किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता, फार छान टेस्ट येते त्यानंसुद्धा। आता इथे तेल तापल्या गेलेलं आहे। आता तेलामध्ये हळूवारपणे ही भजी आपल्याला लगेच सोडून घ्यायची आहे। याला काही असं भिजू द्यायचं, मुरू द्यायचं वगैरे असं नाही, कारण त्याला पाणी सुटते मग जास्त। आणि भजी तळताना मात्र आपल्याला ही आधी अर्धवटच तळून घ्यायची आहे। आता ही अर्धवट तळल्या गेलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आणि भजी थंडी होत आहेत आणि तेल मात्र तापते आहे। मध्यम आचेवरच आपल्याला हे तेल कडक होऊ द्यायचं आणि थंड झालेली भजी परत आपल्याला तेलामध्ये पुन्हा एकदा खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची। ही भजी अशी डबल फ्राय केल्यामुळे जास्त वेळ कुरकुरी राहतात आणि चवीला तर छान लागते। तुम्ही सुद्धा या प्रकारची भजी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तुम्ही बेसनची भजी खायला सुद्धा विसरून जासाल, एवढी अप्रतिम लागतात। तर ही आपली कुरकुरी भजी इथे तयार झालेली आहे। आता सोबत मस्त चटपटी अशी हिरवीगार फ्रेश पुदिन्याची आपण चटणी तयार करायला घेऊया। त्यासाठी मी इथे 2 हिरवी मिरची, वाटीभर पुदिना आणि 1 मूठभर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर काळं मीठ, साधं मीठ, थोडासा चाट मसाला घातलेला आहे। त्यानंतर अर्ध लिंबू इथे असं पिळून घ्यायचे आणि इथे मी फरसाण घेतले, तुम्ही डाळवं किंवा शेवसुद्धा घालू शकता आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। म्हणजे इथे फ्रेश पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी आणि एकदम कुरकुरी चटपटी अशी स्वीट कॉर्नची भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद।